हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे शेतामध्ये. तिकडं पाणी लावले खाडीमामांच्या. तिकडं पाणी लावायचे, त्यासाठी तिकडं जाणार आहे. त्यासाठी हा धातूळ आधी आपण पहिल्यांदा काढू आणि खांद्यावरती घेऊ आपल्या. तर मित्रांनो, आता शेतात पाणी लावायचं काम आलेलं आहे. औषध फवारायला जायचं होतं, पण त्यांचा अजून काय फोन आला नाही. त्यामुळे म्हटलं मग आता आपण तोपर्यंत शेतामध्ये पाणी लावून यावं. तर चला मित्रांनो, आपण आता शेतामध्ये पाणी लावून येऊ आणि व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. तुम्हाला कळेल आम्ही ऊसामध्ये कोणतं कोणतं खत टाकलं आणि ऊस कशाप्रकारे बांधणी केलेली आहे ते तुम्हा सर्वांना दिसणार आहे. त्यामुळे तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. मी आता गाडी स्टार्ट करतो आणि निघू आपण खाडीमामांच्या रानामध्ये. चला मित्रांनो, आपण गाडी चालवत असताना मोबाईलचा जास्त वापर करत नाही आहे. फक्त छोटासा व्हिडिओमध्ये पार्ट यावा ह्यासाठी हा मोबाईलचा वापर केलेला आहे. चला मित्रांनो, असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि आपण जाऊया आता खाडीमामांच्या रानामध्ये. चला अण्णा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मित्रांनो, गाडी जाता जाता मला एक गाणं आठवलं, तर म्हणतो तुमच्या सर्वांसाठी. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इथं ह्या जगामध्ये उद्या काय होईल हे कुणाला सांगू शकता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि आनंदात आणि हसत खेळत राहा. तर चला, आपल्या खाडीमामांचं रान आलेलं आहे इथं. तर आपण आता इथं आपली गाडी पार्क करू आधी. बुंग 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 हो. विहिरीमध्ये भरगच्च असं पाणी आलेलं आहे आणि इकडं ऊसाचं शेत आपण बांधलेलं आहे खाडीमामाचं. तर चला, मोटर चालू करू आपण आधी. सर्वात आधी हा मोटरचा ॲटो आहे. हा चालू झालेली आहे मोटर आपली. चला, आता मस्तपैकी दातूर घेऊन आपण दाऱ्यावरती जाऊ मित्रांनो. मित्रांनो, ऊसाची बांधणी तर मस्तपैकी केलेली दिसती आहे. ही बघा, ऊसाची बांधणी तर मस्तपैकी केली आहे. तर मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे की ऊसाची बांधणी चांगली झालेली आहे. ऊसाची बांधणी बघून सगळे म्हणायला लागले, अरे वाह, काय केली ऊसाची बांधणी, इतका भारी आला कसा ऊस तुझा. तर आता त्यांना माहिती आहे सर्वांना की मी ह्याच्यामध्ये फवारणी केली, खत टाकले. तर ते आधी आपण पाणी लावून घेऊ, मग तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळं काही सविस्तर सांगतो आणि बोलतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. तर मित्रांनो, आता आपण इथले ऊसातले सगळ्यांचे कॉक बघितलेत. आपलं कॉक सगळे बंद आहेत इथले. आता तिकडं चाललो आहे, आपलं एक कॉक काढलेला आहे. तिकडं पाणी लावलेलं आहे खाडीमामांच्या ऊसामध्ये. तर इथं ह्या ऊसामध्ये इथला कॉक बघायला आलतो. पाणी वगैरे चाललं असेल तर म्हटलं बंद करावा. तर चला मित्रांनो, तुम्हाला अजून एक कॉक बघायचा आहे आपल्याला. इथला एक कॉक बघू चालू आहे का. इथलाही कॉक बंद आहे मित्रांनो. एक मिनटं, कॉक बंद नाही, पण ह्यांचा पाईपच निघलेला आहे मित्रांनो. हे बसू आपण, आपल्याला ताप होईल ह्याचा. तर चला मित्रांनो, असं कॉक बघावं लागतात मला, मग पाणी घ्यावं लागतं मित्रांनो. आणि वाट्याचं क्षेत्र केलेलं आहे आपण आता. ऊस बऱ्यापैकी आला आहे का नाही माहीत नाही, पण सगळे म्हणतात तुझा ऊस ह्या बारीने चांगला आला आहे, काय मारलं आहे तू ऊसाला. ही सगळी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. काय मारलं आहे शेतात, ऊसाला फवारणी कशाची केली, सगळं सांगणार आहे. पण त्याआधी मला ऊस भिजवून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की ऊस लय सुकायला लागला. हे बघा, हे ऊस लय पातळ आहे. इथं सगळा मुरमाचा भाग असल्यामुळे हा ऊस लय पातळ आहे मित्रांनो. त्यामुळे हे जमत नाही, इथं एवढ्यात ऊस येत नाही व्यवस्थित. तर मला वाटतं आधी हाच ऊसाला पाणी घ्यावं काय नको, कारण की लय इथं चालू करतो आधी. आला आला, मग आपण ह्या चिंचेच्या झाडाखाली बसून तुम्हाला गप्पा गोष्टी करू मित्रांनो. आता हे पाणी इथं लावलेलं आहे. मी आधी ते येतो तिकडून मित्रांनो, तिथला कॉक बंद करून येतो. तिकडं कॉक पण चालू आहे तो का, तिकडं पाणी चाललेलं आहे. ते कॉक बंद केला म्हणजे इकडं पाणी प्रेशरने येईल. आणि एवढं ऊन लागते, टोपी आणायची विसरलो आहे. आता मला वाटतं तुमच्या शिल्पाताईला फोन करून सांगावं काय ना टोपी आणायला. पण ती इतक्या लांब कवा यायची, आपलं घर राहिलं तिकडं
ते नारळाची झाडं दिसतात का मित्रांनो, ह्या नारळाच्या झाडाच्या पलीकडं घराची पांढरी टोपी दिसते का तुम्हाला, तिथनं यायचं म्हणल्यावर ती कवा यायची मित्रांनो. लय लांब आहे. बायको पण लय घरी काम करते, काय सांगू तुम्हाला. तर त्यामुळं मी इकडं दाऱ्यावरती तिकडं घरी गुरांचं की खाया पाणी बघत असेल, मला माहिती ना. तर चला इथला कॉक बंद करू आपण, म्हणजे पाणी तिकडं प्रेशरनी जाईन बक्केनी. हे बघा उपळा इथं चाललेला आहे. झालं बंद. डन 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 डन. तर चला मित्रांनो, इथंच पाणी लावायचं होतं, पण आता सध्या तिकडे जातो पाणी लावायला, कारण की तिकडला ऊस जास्त सुकलेला आहे ह्या ऊसापेक्षा. त्यामुळे त्या ऊसावर पाणी लावतो आधी. पळापळीमुळं एकदम बोलणं असं धापाधापीचं चाललंय नुसतं. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. UP आणि महाराष्ट्र लव कपल आहे, जोडी आहे, त्यांना सपोर्ट करायला विसरू नका. मेहनती जोडी आहे. काय चुकलं जरी असेल तरी माफ करायला पण विसरू नका मित्रांनो, कारण की छोटे बहीण भाऊ आहेत तुमचे, सांभाळून तुम्हीच घ्यावं लागणार आहे. आणि व्हिडिओ पण भरपूर प्रमाणात आमचे डाऊन झालेले आहेत, कारण की व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही शेतीच्या कामामुळे. माझ्या डोक्यात एकच टेन्शन आहे, मला UPला जायचं आहे, माझ्या सासरला, बायकोच्या माहेरला जायचं आहे मला. तर तिकडं जायचं असल्यामुळं कसं काय करावं, पैशाचं बजेट कुठून जुळवावं, काय करावं ते डोक्यामध्ये भरपूर टेन्शन आहे. त्या टेन्शनमधनं सुद्धा माझा चेहरा असा हसून खेळून मी घरच्यासमोर राहत असतो, कोणालाही टेन्शन दावत नसतो. तर मला जाण्यासाठी भरपूर खर्च येणार आहे. त्यासाठी माझे शेतीतली मेहनत करून पैसे इकडे तिकडे करून जुळवाजुळवी चाललेले आहे. तरी बऱ्यापैकी पैसे मी साठवून ठेवलेले आहेत जाण्यासाठी, पण चाललेले आता तडजोड अजूनसुद्धा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, पाणी अशा प्रकारे रानातून शेतातून चाललेलं आहे. आणि आता आपण थोड्या वेळ इथं बसू, म्हणजे चिंचेच्या झाडाखाली बसू आणि गप्पा गोष्टी करू तुमच्यासोबत. चला. हे आहे चिंचेचं झाड. वा, बसायला सुद्धा जागा चांगली आहे. अरे बापरे, आत्ताशी कुठं डोक्याला ऊन खाली झाल्यासारखं वाटायला लागलं, कारण की लय ऊन लागते हो मित्रांनो. आता हा एप्रिल महिना आलाय, असली कडाक्याचा उन्हाळा असतो ना ह्याच्यात, तर पिकाला सुद्धा जपावं लागतं, माणसांनी स्वतःला सुद्धा जपावं लागतं ना, आपल्या घरच्या जनावरांना, मुलाबाळाला सगळ्यांना जपावं लागतं ह्या उन्हाळ्यामध्ये. लय डेंजर खाते ह्या उन्हाचं, त्यामुळे जपावं लागतं. ऊसाची बांधणी पण चांगली झालेली आहे, तुम्हाला दावलं व्हिडिओमध्ये कशी झाली नक्की सांगा. ऊसाची बांधणी खरं तर मला अजून लवकर करायची नव्हती, पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बांधणी लवकर करून घेतली. तरीसुद्धा डोक्यामध्ये असं आहे की कोंबड खत टाकून बांधणी करावे. या ऊसासाठी आत्ता मी बांधणी करताना खत असं टाकलेलं आहे मित्रांनो, कॉम्बीच्या बॅगा टाकलेल्या आहेत, 14-28-14च्या बॅगा टाकलेले, 10-26 टाकलेले, आणि एक निंबोळी पेंट टाकलेली, आणि ते रिसेंट्रा असं कुछ काहीतरी आहे बघा मित्रांनो, जे उन्नीसाठी आणि उंदरांसाठी फायदेशीर असतं, ते एक टाकलेलं आहे मित्रांनो. अजून पोटॅश टाकलेलं आहे, प्लेन पोटॅश, MOP POP MOP टाकलेलं आहे मित्रांनो. अजून ह्याच्यामध्ये मित्रांनो युरिया नाही टाकलेला ह्या बारीने, कारण की युरिया नव्हता सांगामध्ये. युरिया ते म्हणले नंतरनं देतो तुम्हाला आम्ही. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, मला आत्ता हे सगळे द्या बिलावरती लिहून द्या की युरियाचे बॅग तुम्हाला आल्यानंतर देईन म्हणून. मग त्यांनी लिहून दिलेलं आहे बिलावरती. आणि खाडेमामांनी भरपूर असा खर्च केलेला आहे ऊसाला, पण तरीसुद्धा माझ्या मनामध्ये असा म्हणावा असा ऊस बसा नाही, कारण की ऊस झालेला आहे पातळ. म्हणजे ऊसाची बेटं जी आहेत ती पातळ आहेत. ऊस दिसायला मस्त भरपूर झालेला आहे, पण ऊसाची बेटं पातळ आहेत, त्यामुळे माझ्या मनामध्ये बसत नाही. पण पुढल्या वर्षी मी माझ्या मनाने लागण करणार, बघा कसं काय करतो मित्रांनो. जबरदस्त असा शेतीतलं उत्पन्न आलंच पाहिजे असं करणार आहे, एकच नंबर उत्पन्न आणणार आहे. बघा तुम्ही मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बनवून राहतं, मला सगळ्यांना दिसणार आहे. आणि मेहनत तर खूप करतो मित्रांनो, त्याचं फळसुद्धा भेटतंय. फक्त फळ म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचं, तसं मला फळ भेटते, थेंबा थेंबाने फळ भेटते मित्रांनो. फळं एकदम असं कसं म्हणतात छप्पर फाडके नाही भेटत, थेंबा थेंबानेच भेटते. त्यामुळे माझं ते तळ हळूहळूच साचणार आहे मित्रांनो, मेहनतीच्या फळाचं तळ हळूहळू साचणार आहे. त्यामुळं मी काही नाराज नाही आहे, भारी आहे, आनंदात आहे, खुशीत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात, व्हिडिओ बघून कसा वाटतो नक्की सांगा.
आणि आज किंवा आता शिल्पाताई आजारी असल्यामुळे ती घरी आहे. तिची तब्येत थोडी डाऊन आहे. त्यामुळे ती शेतामध्ये काय आली नाही आणि टेम्परेचर पण उन्हाचं लय आहे. त्यामुळे तिला पण म्हणलं नको तू येऊ, तू बस, मी येतो जाऊन पाणी लावून. पाणी लावलेलं आहे. तर तिकडं जाताना तिला मी थोडी तुत्ती घेऊन जाणार आहे. तुत्ती तिला खूप आवडते. ब्लॉग काढायचं मित्रांनो कधी कधी माझ्या लक्षातूनच जातं, का तर कामाचं टेन्शनच एवढं आहे ना, लय डोक्यावरती भार आहे कामाचा, लय इतकं काम आहे. असं वाटतं की कुठून पैसे येतात ते पटकन बघावं. आपल्याला चोऱ्या माऱ्या करायच्या नाहीत, चोऱ्या माऱ्या दरोडा तसलं काय करायचं नाही, 2 नंबर बिन नंबर अजिबात नाही. मेहनतीचं पैसे कमवून मेहनतीचं खायचंय, लोकांवानी नाही नावं ठेवून दुसऱ्याला, अजिबात नाही. तुम्ही बघितलं असं ना, आपण कधी कोणाला व्हिडिओमध्ये कुठे कुठं नावं ठेवलेत का मित्रांनो? अजिबात नाही. त्यामुळे फक्त आपलं एवढं डोक्यात आहे की मेहनत करायची आणि पोट भरून खायचं, आरामात जगायचं. त्यामुळे आपण पण खायचं, पोराबाळांना घालायचं, बायकोला घालायचं, मस्तपैकी खाऊन पिऊन ऐशो आरामात राहायचं. कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रुपया द्यायचा नाही, आहे का नाही? तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी आता दारी देत घरी जाणार आहे. शिल्पताईसाठी तुमच्या तिथनं तुतीन येणार आहे. ऊस कसा बांधला ते पण तुम्हाला दावणार आहे. अजूनसुद्धा बराच तिकडं ऊस राहिला तुम्हाला दाखवायचा, ते दावणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. कारण की व्हिडिओ मागची आमची मेहनत किती असते, व्हिडिओ काढण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत, हे तुम्ही सर्वजण समजू शकता की नाही हे मला माहीत नाही. पण मित्रांनो, आम्हाला पण त्याचं खूप मेहनत आहे मित्रांनो. त्या हिशोबाने तुम्ही पण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत राहा. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. चला तर मग तुम्हाला नेतो ऊस कसा बांधलेला आहे आणि पाणी कसं चाललेलं आहे शेतामध्ये ते दाखवण्यासाठी. तर मित्रांनो, असं सगळ्यावरती पाणी लावलेलं आहे आता आपण. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. तर चला घरी जाऊन येऊ. तुम्हाला जाता जाता ऊस कसा बांधला आहे ते पण दावतो मित्रांनो. आणि घरी जायचे कशासाठी, एक जणाचा फोन आला आहे. तो फोन मी घरी ठेवल्यामुळे त्याच्यावरती फोन आला की बाबा औषध फवारण्यासाठी काय करताय. आता त्यांना सांगावं लागेल 4 वाजता येतो म्हणून. आता ऊन झाले, उन्हाचं औषध फवारा तरी जळायचं नाही व्यवस्थित वगैरे. तर आता घरी जाऊ. चला मित्रांनो, तुम्हाला तिथं जाता जाता तुम्हाला दावतो ऊसाची बांधणी कशी झालेली, काय झालेली, आणि गवत किती प्रमाणात आलेलं आहे. त्या गवताला आता फवारणी कुठली करणार आहे ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो. कारण की असे आपण शेतीतले लव्ह मॅरेजचे ब्लॉग बनवत असतो सतत, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, हा रस्ता हा असा आहे आणि पुढे ते ऊस आहे ना, तो ऊस त्या दगडापासून पुढे तो ऊस बांधलेला आहे. तुम्हाला दिसेल कसा बांधला आहे, काय बांधला आहे, नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ऊस कसा बांधलेला आहे नक्की कमेंट करा. ऊसाची बांधणी चांगली झालेली आहे. ऊसाला आता भिजवायचं आहे आम्हाला ह्या, त्यामुळे खत टाकलेले आता ऊसाला मित्रांनो. पण आता ऊसाची बांधणी लवकर करून घेतली, कारण की पाण्याची बचत, पाणी देऊन लवकर ड्रीप हातरून घ्यायचं मला, त्यासाठी ऊसाची बांधणी करून घेतली. माझ्या पाठीमागं व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही ऊस कसा काळा कुट्ट दिसतोय आणि बांधणीसुद्धा मस्त झालेली. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चला घरी जाऊन मी शिल्पाताईकडे त्या मोबाईल देणार आहे. आता आधी तुतीला तुती आहे का बघू. मला एक जणाला जाऊन फोन करायचा आहे घरी जाऊन मित्रांनो. ह्या हत्ती घासाचं बेटड आले, ह्यालासुद्धा आम्ही जाळणार आहे तणनाशक मारून. तुतीला तुती राहिलेलीच नाही असं वाटतं आहे मला. शिल्पाला घेऊन जावं वाटलं पण आता काय तुलतीच नाही, तुतीच नाही आहे मित्रांनो, नाही आहे तुतीच नाही आहे. चला मित्रांनो, तुतीला तुती नाही आहे. तर मित्रांनो, ऊस बांधलेला आहे मस्तपैकी. आता घरी जातो आणि थोडंसं पाणी पिऊन येतो. इथं आहे पाणी प्यायला, पण माझा हात औषधाचा आहे आणि तोंडसुद्धा औषधाचं आहे. सकाळी औषध फवारले मकाला, तर त्यामुळे मला घरी जाऊन आधी तोंड वगैरे हात धुवून मग पाणी पितो मित्रांनो. चला व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. अरे बायको माझी छान र छान, अरे बायको माझी छान र छान, डोक्याला देते तान. चला.
तर मित्रांनो, चला हा व्हिडिओला आता इथंच एंड करतो. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अशी मला गॅरंटी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे आलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील मित्रांनो. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलवरती असंच कायमस्वरूपी बनून राहा मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की सांगा कमेंट करून हा ब्लॉग कसा वाटला. तर तुम्ही सर्वजण तुमची स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय मित्रांनो. बाय.